नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्यगीत करिअर अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण महत्त्वपूर्ण असे 50 जीकेचे प्रश्न घेणार आहोत. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी टिंबटिंब जिल्ह्यात कार्य सुरू केले. तर कुठल्या जिल्ह्यात कार्य सुरू केले? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकाने चालू केले? ए. महात्मा फुले, बी. न्यायमूर्ती रानडे, सी. धोंडो केशव कर्वे आणि डी. गोपाळ गणेश आगरकर. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर ड, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबा आढाव हे या पुस्तकाचे लेखक आहेत. एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबा आढाव हे आहेत. प्रश्न क्रमांक चौथा, सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली? ए. सार्वजनिक काका, बी. गणेश वासुदेव जोशी, सी. लोकमान्य टिळक आणि डी. महात्मा फुले यांनी. तर याचे योग्य उत्तर काय? ते सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली? तर गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची पुण्यात स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली? तर कोणी तलाठी शाळांची स्थापना केलेली आहे? तर राजश्री शाहू महाराज यांनी तलाठी शाळांची स्थापना केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर राजश्री शाहू महाराज यांनी तलाठी शाळांची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक सहावा, खासबाग कुस्ती आखाडे स्थापना कोणी केली? तर कोणी केलेली आहे? तर राजश्री शाहू महाराज यांनी खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना केलेली आहे. खासबाग कुस्ती आखाडे स्थापना कोणी केलेली आहे? तर राजश्री शाहू महाराज यांनी खासबाग कुस्ती आखाड्याची केलेली स्थापना आहे. प्रश्न क्रमांक सातवा, शेतकऱ्याचा अडसूळ हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले? तर कोणते लिहिले आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले हे पुस्तक, शेतकऱ्याचा अडसूळ हे पुस्तक हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे. तर कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. प्रश्न क्रमांक आठवा, डिस्प्लेड क्लासेस मिशन ची कोणत्या समाजसुधारकाने स्थापना केली? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापना केली आहे. डिस्प्लेड क्लासेस मिशनची कोणी स्थापना केली? तर विठ्ठल रामजी शिंदे या समाजसुधारकाने याची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक नववा, टेंभू तालुका कराड हे कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर कोणाचे आहे? तर गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे. टेंभू तालुका कराड हे कोणत्या समाजसुधारकाचे गाव आहे? तर गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाचे हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 10वा, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? तर कुठले आहे? तर महात्मा फुले यांचे मूळ गाव कुठले आहे? तर कटगुण हे महात्मा फुले यांचे मूळ गाव आहे. कोणते आहे? तर महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुण हे आहे. प्रश्न क्रमांक 11वा, समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव काय? तर काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर हे समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव आहे. तर काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळत असतील मित्रांनो. हेच प्रश्न रिपीटेड होतात. तुम्ही असं नका विचार करू की हे प्रश्न येत नाहीत मागचे झालेले. जास्तीत जास्त 70% प्रश्न रिपीटेड होत असतात. चला तर प्रश्न 12वा, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर रणधो कर्वे यांनी हे समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केलेलं आहे. तर कोणी केले? रणधो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य अधिक केले आहे? तर कुठल्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य अधिक केले आहे? तर रयत शिक्षण संस्था सातारा. तर कुठल्या संस्थेने केले आहे? तर ग्रामीण भागात रयत शिक्षण सातारा यांनी ग्रामीण भागात अधिक शिक्षण प्रसाराचे कार्य केलेले आहे. प्रश्न क्रमांक 14वा, साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? काय नाव आहे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव? तर पांडुरंग सदाशिव साने. तर काय आहे? पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजींचे पूर्ण नाव आहे. तर काय आहे साने गुरुजींचे पूर्ण नाव? पांडुरंग सदाशिव साने हे आहे. प्रश्न क्रमांक 15वा, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला आहे अमृतानुभव ग्रंथ? तर संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. अजून कुठले कुठले ग्रंथ लिहिले आहेत? तर अमृतानुभव, चांगदेव पाशस्ती आणि संत ज्ञानेश्वरी हे ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16वा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे? तर कोणी केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 17वा, कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला आहे कृष्णकाठ ग्रंथ?
तर यशवंतराव चव्हाण यांनी हा कृष्णकाठ हा ग्रंथ लिहिला आहे. तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणलं तर यशवंतराव चव्हाण हेच येतात. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 18. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली? सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात ही शाळा सुरू केलेली होती. तर कधी झाली काढलेली? तर सन 1948 साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे? तर कोणाचा आहे हा संदेश? तर संत तुकाराम महाराजांचा हा संदेश आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश संत तुकाराम महाराज यांचा आहे. प्रश्न क्रमांक 20. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ए. महात्मा फुले, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. बाळ गंगाधर टिळक आणि डी. महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर काय? तर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ए. महात्मा ज्योतिबा फुले, बी. स्वामी दयानंद सरस्वती, सी. लोकमान्य टिळक आणि डी. बाळशास्त्री जांभेकर. तर यांनी कोणी लिहिलेलं आहे? यामध्ये कोणी स्थापना केलेली आहे सत्यशोधक समाजाची? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, क. भाऊदाजी लाड आणि ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थापना केली आहे? तर कोणी स्थापना केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 23. मराठी भाषेत शिवाजी कोणास म्हटले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर, नानाशंकर शेठ, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक. यापैकी कोणाला म्हणले जाते मराठी भाषेत शिवाजी? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. आणि मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं जातं? तर दादो मित्रांनो, नेटवर्क इश्यू असल्यामुळे झालं. तर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणले जाते. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणले जाते? तर मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. प्रश्न क्रमांक 24. ग्रामगीता हा कोणी लिहिले आहे? तर कोणी लिहिले आहे? अ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ब. प्र. क. अत्री, क. रमेश राम गणेश गडकरी आणि ड. लोकमान्य टिळक. तर कोणी लिहिले आहे ग्रामगीता? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. 1958 मध्ये कोणत्या समाजसुधारकास त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतरत्न देण्यात आला? अ. गोपाळ हरी देशमुख, ब. विष्णुशास्त्री चिपळूणकर, क. गणेश वासुदेव जोशी, ड. महर्षी धोंडो केशव कर्वे. तर कोणाला पुरस्कार देण्यात आला भारतरत्न त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27. भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? अ. संत एकनाथ, ब. संत ज्ञानेश्वर, क. संत तुकाराम, ड. संत तुकडोजी महाराज. तर कोणामुळे हा प्रकार ओळखला जातो? तर ऑप्शन नंबर अ. संत एकनाथ यांच्यामुळे भारुड हा प्रकार ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 28. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? अ. गोपाळ देवीदास आपटे, ब. दामोदर विनायक आपटे, क. प्रभा देवीदास आपटे, ड. मुरलीधर देवीदास आपटे. तर थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर मुरलीधर देवीदास आपटे हे यांचे पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 29. मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? अ. लोकमान्य टिळक, ब. आगरकर, क. बाळशास्त्री जांभेकर आणि ड. बाळ कोल्हाटकर. तर मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढलेलं आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेलं आहे. तर कुठले आहे? तर ते दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र यांनी काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? अ. 1926, ब. 1927, क. 1924 आणि ड. 1928. तर याचे योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर ब. 1927 साली 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? अ. संत तुकाराम, ब. संत रामदास स्वामी, क. संत गाडगे महाराज आणि ड. संत तुकडोजी महाराज. तर कोणाला ओळखले जाते? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना असे ओळखले जाते. राष्ट्रसंत अशी कोणी पदवी दिलेली? तर
मुंबईच्या नागरिकांनी यांना राष्ट्रसंत पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? अ. पुणे, ब. मुंबई, क. नागपूर आणि ड. सातारा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर पुणे. पुणे येथे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 33. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे? अ. चिमूर, ब. वरोरा, क. भद्रावती आणि ड. ब्रह्मपुरी. तर कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे? तर ऑप्शन नंबर ब. वरोरा येथे आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही? अ. गुलामगिरी, ब. सार्वजनिक सत्यधर्म, क. शेतकऱ्याचा असूड आणि ड. सुधार. तर कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला नाही असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर ड. हा महात्मा फुले यांनी ग्रंथ लिहिलेला नाही. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी टिंबटिंब या समाजसुधारकांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. तर कोणी केलेली आहे? तर बघूया. अ. महात्मा फुले, ब. महर्षी कर्वे, क. महर्षी शिंदे आणि ड. राजश्री शाहू महाराज. तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची कोणी स्थापना केलेली आहे? तर ऑप्शन नंबर अ. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36. मूकनायक हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले? अ. गोपाळकृष्ण गोखले, ब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क. भाऊराव पाटील आणि ड. क्रांतिसिंह नाना पाटील. तर कोणी चालू केलेले आहे हे पाक्षिक? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पाक्षिक चालू केलेलं आहे. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर ब. प्रश्न क्रमांक 37. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले? अ. मूकनायक, ब. हरिजन, क. दर्पण आणि ड. बॉम्बे समाचार. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? तर मूकनायक हे साप्ताहिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 38. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? अ. महात्मा फुले, ब. सावित्रीबाई फुले, क. महर्षी कर्वे आणि ड. पंडिता रमाबाई. तर कोणी सुरू केले? तर ऑप्शन नंबर क. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 39. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोठे आहे? अ. सातारा, ब. कराड, क. नांदेड आणि ड. सांगली. तर यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे? तर कराड. आणि यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? तर प्रीती संगम असे यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 40. ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली? अ. देहू, ब. आळंदी, क. चाकण आणि ड. यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर ब. आळंदी. आणि देहूला कोणाची समाधी आहे? तर संत तुकाराम महाराज यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 40. तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते टिंबटिंब नदीमुळे बुडवली. तर कुठल्या नदीमुळे बुडवली? अ. मुळा, ब. मुठा, क. इंद्रायणी आणि ड. पवना. तर कुठल्या नदीमध्ये बुडवली? तर ऑप्शन नंबर क. इंद्रायणी नदी यामध्ये त्यांचे आपल्या वाटणीचे कर्जखते बुडवले होते. प्रश्न क्रमांक 42. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी कोणती मंदिरे उभारली? तर अ. रामाची, ब. हनुमानाची, क. विठ्ठलाची आणि ड. शंकराची. तर यांनी समर्थ रामदासांनी बलोपनेसाठी कोणती मंदिरे उभारली होती? तर हनुमानाची मंदिरे त्यांनी उभारली होती. बलोपनेसाठी म्हणजे कशासाठी? तर व्यायामासाठी त्यांनी हनुमानाची मंदिरे उभारली होती. प्रश्न क्रमांक 43. भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला? अ. संत नामदेव, ब. संत एकनाथ, क. संत तुकाराम आणि ड. संत ज्ञानेश्वर. तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन नंबर अ. संत नामदेव यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 44. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? तर कोण आहेत? अ. संत तुकाराम, ब. समर्थ रामदास, क. संत ज्ञानेश्वर आणि ड. संत एकनाथ. तर दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर ऑप्शन नंबर ब. समर्थ रामदास हे या ग्रंथाचे कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 45. डॉक्टर धोंडू केशव कर्वे कशाशी संबंधित आहे? अ. कृषी शिक्षण, ब. आरोग्य शिक्षण, क. तांत्रिक शिक्षण आणि ड. महिला विद्यापीठ व शिक्षण. तर धोंडू केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन नंबर ड. महिला विद्यापीठ व शिक्षण. प्रश्न क्रमांक 46. स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? अ. महात्मा गांधी, ब. महात्मा फुले, क. न्यायमूर्ती रानडे आणि ड. विठ्ठलरामजी शिंदे. तर स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत? तर ते महान असे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. प्रश्न क्रमांक 47. लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? तर लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे म्हणतात.
सॉरी मित्रांनो, गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांना लोकहितवादी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48. स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? स्त्री शिक्षणासाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी चालू केली? तर पंडिता रमाबाई यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 49. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? अ. राजा राजमोहन राय, ब. रणधो कर्वे, क. दयानंद सरस्वती आणि ड. शाहू महाराज. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण? तर ऑप्शन नंबर ब. रणधो कर्वे हे आहेत. प्रश्न क्रमांक 50. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? अ. राजश्री शाहू महाराज, ब. महात्मा ज्योतिबा फुले, क. महर्षी कर्वे आणि ड. गोपाळ गणेश आगरकर. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर अ. राजश्री शाहू महाराज. अशा प्रकारे मुलांना पण आपले 50 असे महत्त्वपूर्ण प्रश्न झाले आहेत. तर आपण अशीच सिरीज कंटिन्यू करणार आहोत. तर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबल्याशिवाय कोणीही जाऊ नका. म्हणजेच आपले नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला प्रथम दिसतील. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.